शर्यती वेळा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता कडावच्या अड्ड्यामध्ये आलो आहे। कडावच्या 23 तारखेला सुदामदादा पवाली यांनी ठेवलेले शर्यतीचा अड्डा कशा प्रकारे काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो। खरंच खूप चांगलं काम चालू आहे आणि खूप चांगलं नियोजन होणार आहे। हे बघा, शर्यती झाली आता पण याच अड्ड्यामध्ये शर्यत होणार आहे। जिथं मागे मैदान होता तोच मैदान आहे, पण आता नियोजन खूप बदललं आहे। नियोजन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे केले। हे बघा कशा प्रकारे नियोजन केलं आहे। आता नेहमी तुम्ही आले असेल अड्ड्यामध्ये तर इथं सुट्टीवरती बैल लागायचे, तिथे तुम्ही माती बघितली असेल, मातीची सारखाची स्लिप व्हायची, बैल फाकाचे चान्सेस असायचे। पण मित्रांनो, मी आता तुम्हाला नियोजन दाखवतो कशा प्रकारे। असं नियोजन कुठे नसेल, या शर्यतीच्या ह्याच्यामध्ये झालं असेल। हा नियोजन खूप चांगलं आहे आणि ही नियोजनची सुरुवात येत्या 3 ते 4 तारखेपासून चालू आहे आणि तो आजूपर्यंत काम चालू आहे। हे बघा कशा प्रकारे अड्डा केला आहे आणि जिथं सुट्टीला आहे तिथं असं मातीचा थर केला आणि हे बघा खूप चांगलं केलं आहे। तिथे तुम्ही येऊन बसू पण शकता, उभं पण राहू शकता, पायऱ्या पण केल्यात, तुमचं पाय वगैरे स्लिप नाही होणार। प्लस खरंच खूप चांगलं नियोजन आहे। आता एवढ्या शर्यती अड्ड्यामध्ये सर्वात चांगलं जर नियोजन करणार असेल तर कडावचा असणार आहे। येत्या कडावमध्ये खूप चांगला मैदान भरेल आणि खूप चांगले नामांकित बैल येतील, कारण नियोजन खूप चांगलं आहे आणि बक्षिसे पण खूप चांगली लावली जातील। या बघा अशा प्रकारच्या पायऱ्या केल्या, जिथं सुट्टी होते तिथून सुट्टी होते। या बघा कशा प्रकारे नियोजन केलं आहे। दोन्ही साईडून सेम नियोजन आहे। मातीचं थर असले, माती स्लिप व्हायला नको, तुम्ही याच्यावरती बसून पण आनंद घेऊ शकता। हे बघा सगळीकडे इथून प्लेन वगैरे केलं आहे, म्हणजे तुम्ही अजून भरपूर काम बाकी आहे। बघायला गेलं तर आता फक्त 30% काम झालेलं आहे मित्रांनो। अख्ख्या तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये असा शर्यतीचा अड्डा नसेल कुठे। अशा प्रकारचे नियोजन सुदामदादा पवाली यांच्या हस्ते होणार आहे। यो शर्यती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात येणार आहे हा अड्डा। तेव्हा बघू शकता आणि इथून जिथून बैलांची सुट्टी होते तिथलं हे दाखवतो तुम्हाला। हे बघा इकडे सर्व प्लेन केलं, इथं बांध वगैरे फुटलेत, कारण इथून बैल वगैरे जायला यायला चान्सेस भेटले पाहिजेत, गर्दी झाली नाही पाहिजे, त्याच्यासाठी असं केलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारचे नियोजन आहे। हे बघा इथून सुट्टी होणार आहे बैलांची आणि इथं तुम्हाला बघा मातीचा थर कसा केला आहे। आता अजिबात कोण स्लिप नाही होणार, काय नाही होणार आणि जोडी पाकण्याचे चान्सेसच नाही, तेवढी पाकू पण शकणार नाही। आणि बघा इकडे बैलगाड्या वगैरे जेव्हा तुमची शर्यत जमेल त्यांच्यासाठी बैलगाडा उभं राहण्यासाठी जागा बनवले। खूप चांगलं भव्य दिव्य मैदान होणार आहे मित्रांनो। खरंच तुम्ही या मैदानात आवश्यक भेट द्या, खूप चांगला पल्ला आहे। काल आमची दादांशी मुलाखत झाली, पण आपल्याला व्हिडिओ करताना आली। दादा बोलले आतापर्यंत जेवढी कामं झाल्यात ती फक्त 30% आहेत, अजून याच्या व्यतिरिक्त कामं होणार आहेत, म्हणून खूप चांगलं नियोजन होणार आहे। तर तुम्ही आवश्यक येत्या 23 तारखेला कडावला शर्यतीच्या अड्ड्यामध्ये या। जे शर्यत शौकीन आहे त्यांनी आनंद लुटा, एवढंच म्हणणं आहे। अजून काही उद्या परवा काय जे कामं होतील हे मी नक्कीच अपडेट टाकेल। चला, धन्यवाद।